तुम्ही तिथे माझ्या पाठीमागे पाहू शकताय, तिथे आम्ही आता इथे बसलेलो आहोत. तिकडे वैभव, आरव आणि आराध्या आता खेळत. नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते मराठी लाईफ इन UK या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर वसंत ऋतू हा वर्षातील अतिशय सुंदर आणि मनाला आनंद देणारा ऋतू असतो. ना जास्त थंडी असते, ना जास्त ऊन असतं. झाडांना नवीन पालवी आलेली असते. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट असतो. नवीन नवीन फुलं उमललेली असतात आणि खूप असं आनंदमय वातावरण असतं. तर याचाच आनंद घेण्यासाठी आज आम्ही एक छोटीशी पिकनिक ठरवलेली आहे. तर UKमध्ये खूप मोठे मोठे पार्क्स असतात. तर असाच एक पार्क आहे आमच्या ब्रायटन या सिटीमध्ये, ईस्ट ब्रायटन पार्क म्हणून. तिथे आता लव्हेंडर कलरची खूप छान छान फुलं आलेली आहेत आणि तिथे खूप सारे असे बनीज पाहायला भेटतात. तिथे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटासा प्ले एरिया पण आहे आणि त्यामुळे मुलं खूप एक्सायटेड आहेत आणि त्यांच्यासाठी मी खाऊसुद्धा घेतलेला आहे तिथे खाण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते की मी आज काय काय घेतलेलं आहे ते. मी तुम्हाला दाखवते की मी काय काय घेतलेलं आहे. इथे सँडविचेस केलेले आहेत. तर मी कॅरेट आणि कोकुंबर, मेयोनीज आणि ब्लॅक पेपर आणि ऑरिगॅनो घालून असे स्टफिंग तयार करून सँडविचेस केलेले आहेत. हे मुलांना खूप आवडतात. मी याची रेसिपीसुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत. आणि इथे ढोकळा करून घेतलेला आहे. हा गिट्सचा ढोकळा आहे आणि इथे मुलांच्या आवडीचे मफिन्स आहेत. तिकडे चिप्स आहेत. इथे ढोकळ्यासोबतची चटणी आहे आणि डोनट्स आहेत, ज्यूस आहे आणि टिश्यू रोल घेतलेला आहे, यूज अँड थ्रो प्लेट्स घेतलेले आहेत, पाण्याच्या बॉटल्स घेतलेल्या आहेत आणि हे सगळं मी आता पॅक करते. तर आता मी बॅगेमध्ये सगळं भरून घेतलेलं आहे आणि तिथे बसण्यासाठी मी पिकनिक ब्लँकेटसुद्धा घेतलेली आहे. ती पण मी ठेवून घेते आणि आरव आणि आराध्या पण रेडी झालेले आहेत. आराध्याने छान अशी मस्त अशी हॅट घातलेली आहे आणि तिच्या ड्रेसची थोडीशी मॅचिंग आहे. आरव पण रेडी झालेला आहे. चला तर मग आता इथून आम्हाला 20 मिनिट्स तरी लागतील तिथेपर्यंत पोहोचायला. मग तिथे गेल्यानंतर दाखवते मी तुम्हाला तिथले व्ह्यूज सगळे. आता आपण इथे येऊन पोचलो आहोत ईस्ट ब्रायटन पार्कमध्ये. तुम्ही पाहू शकताय हा व्ह्यू. तिथे टेनिस कोर्ट आहे माझ्या पाठीमागे. वसंत ऋतूला आपण राजा म्हणतो, कारण पण तसंच आहे. या काळात निसर्ग आपल्याला सर्वात सुंदर रूपात दिसतो. थोडक्यात काय, वसंत ऋतू हा निसर्गातील नवचैतन्य, सौंदर्य आणि आनंद यांचा ऋतू आहे. आता ओढ लागलेली आहे तो सुंदर नजारा पाहण्याची. वाव. तर मगाशी मी तुम्हाला बोलले होते ना, तिथे लव्हेंडर कलरची फुले आहेत, खूप छान दिसतात म्हणून. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला किती छान व्ह्यू आहे हा. तुम्ही पाहू शकता इथे किती छान सुंदर फुलं आहेत ही लव्हेंडर कलरची.
मस्तच व्ह्यू आहे आजचा. तुम्ही तिथे माझ्या पाठीमागे पाहू शकताय, तिथे क्रिकेट पिच सुद्धा आहे. तिथे क्रिकेट खेळत आहेत. किती सुंदर नजारा आहे, तुम्ही पाहू शकताय. स्काय पण किती सुंदर दिसतंय. इथे प्ले एरिया आहे मुलांसाठी खेळण्यासाठी. Let's go! My Cupid heart, don't know. I tried to let you go so many times before. Then why the passion pull my stupid heart? Too late, already on my way. If you don't reflect, I'll get my new cup and my stupid heart. आम्ही आता इथे बसलेलो आहोत, छान सनलाईट एन्जॉय करत. आणि मुलांचं थोडंसं खेळून झालेलं आहे आणि त्यांना भूक लागलेली आहे, म्हणून मी त्यांना आता खायला देत आहे. वैभव, तिकडे पाठीमागे गोल्फ कोर्स पण आहे ना? हा, तिकडे पाठीमागे गोल्फ कोर्स आहे. इथून दिवसा सुद्धा किती छान क्लिअर मून दिसतो. असाच मुलांसोबत टाइम स्पेंड करणं खूप गरजेचं आहे, कारण हे असेच छोटे छोटे क्षण त्यांच्या आठवणीत राहतात. इथे खूप सारे बनीज पण आहेत, पण ते ना असं कॅमेरा घेऊन पुढे गेलं शूटिंग करण्यासाठी की ते आतमध्ये झुडपांमध्ये पळत आहेत, त्यामुळे त्यांचं शूटिंग नाही करता येत आहे. इट्स अ bunny. इथे येऊन आता बराच वेळ झालेला आहे. आता सगळं सामान भरून घेते, पॅक करून घेते मी, आणि थोड्या वेळात आम्ही निघू आता इथून. तर आता वेळ झालेली आहे घरी जाण्याची. अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा खूप छान गेलेला आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि थोडासा वेळ काढून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जाता जाता एवढंच सांगेन की आपल्या कामातून थोडासा वेळ काढा आणि असे छोटे छोटे क्षण एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा. तर भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.